मित्रांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत. आपण जर नव्याने माझ्या यूट्यूब चॅनलला भेट देत असाल तर कृपया माझ्या यूट्यूब चॅनलला आपण सबस्क्राईब करा. माझ्या यूट्यूब चॅनलचं नाव आहे सचिन यश देशमुख. मित्रांनो, आज आपण ब्रीफ आउटलाईन ऑफ ड्युटीज प्रिसाइडिंग ऑफिसरचं जे हँडबुक आहे त्यामधील ब्रीफ आउटलाईन ऑफ ड्युटीज हा जो भाग आहे त्याचं वाचन करणार आहोत आणि तो भाग समजून घेणार आहोत. निवडणुकीच्या दृष्टीने हा भाग अत्यंत महत्त्वाचा आहे. ड्युरिंग ट्रेनिंग जेव्हा प्रशिक्षण चालू असेल तेव्हा तुम्हाला काय करायचं आहे मित्रांनो, फुल अंडरस्टँडिंग ऑफ लॉज प्रोव्हिजन्स अँड लेटेस्ट इन्स्ट्रक्शन्स ऑफ इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया. जे विविध कायदे आहेत, प्रोव्हिजन्स आहेत, ज्या लेटेस्ट सूचना आहेत ज्या की इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाने दिलेल्या आहेत त्या संपूर्णतः तुम्हाला समजून घ्यायच्या आहेत. प्रॉपर अंडरस्टँडिंग ऑफ EVM और VVPAT फंक्शनिंग. आणि EVM आणि VVPAT ह्या ज्या मशीन आहेत ह्या मशीन नेमकं काय काम करतात, कशा प्रकारे काम करतात ते सुद्धा तुम्हाला समजून घ्यायचं आहे. अप्लाय फॉर पोस्टल बॅलेट EDC इफ रिक्वायर्ड. जर गरज असेल तर पोस्टल बॅलेटसाठी तुम्हाला अप्लाय करायचं आहे किंवा EDCसाठी तुम्हाला अप्लाय करायचं आहे. हाऊ टू फिल अप व्हेरियस स्टॅट्युटरी अँड नॉन स्टॅट्युटरी फॉर्म्स. जे संविधानिक लिफाफे आहेत किंवा जे संविधानिक फॉर्म्स आहेत, असंविधानिक फॉर्म्स आहेत ते कसे भरायचे आहेत हे पण तुम्हाला समजून घ्यायचं आहे. त्यानंतर ॲट डिस्पॅच सेंटर, जेव्हा निवडणूक असणार आहे त्याच्या आदल्या दिवशी तुम्हाला जे विविध मटेरियल दिलं जाणार आहे त्या ठिकाणी तुम्हाला त्या डिस्पॅच सेंटरवर काय करायचं आहे ते या ठिकाणी आहे. कलेक्शन ऑफ मटेरियल्स अँड EVM VVPAT मशीन्स ॲज पर लिस्ट ॲनेक्स 3. ॲनेक्स 3 ह्यामध्ये जी यादी दिलेली आहे त्या यादीप्रमाणे तुम्हाला त्या साहित्य घ्यायचं आहे. त्यामध्ये साहित्य त्यासोबत तुम्हाला EVM मशीन आणि VVPAT मशीनसुद्धा घ्यायची आहे. स्पेशल फोकस ऑन आयटम्स. आता कुठल्या आयटम्सवर तुम्ही स्पेशल फोकस देणार आहात? टेंडर्ड बॅलेट पेपर हे महत्त्वाचं आहे. त्यानंतर ब्रेल बॅलेट शीट, त्यानंतर रजिस्टर ऑफ वोटर्स फॉर्म 17A, मार्क्ड कॉपी ऑफ इलेक्टोरल रोल फॉर्म 17C, प्रिसाइडिंग ऑफिसर डायरी, टॅग्स, सील्स, ASD CSV लिस्ट, स्पेसिमेन सिग्नेचर ऑफ कॅन्डिडेट्स, ग्रीन पेपर सील्स, पिंक पेपर सील्स, ब्लॅक एनवलप, सेलो टेप. मित्रांनो, ह्या गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. तुम्हाला जो टेंडर बॅलेट पेपर आहे तो घ्यायचा आहे. त्याचबरोबर ब्रेल बॅलेट शीट पण घ्यायची आहे. रजिस्टर ऑफ वोटर्स ज्यामध्ये आपण मतदारांची नोंदणी करणार आहोत फॉर्म 17A तो घ्यायचा आहे. त्याचबरोबर मार्क्ड कॉपी ऑफ इलेक्टोरल रोल मतदार यादी घ्यायची आहे. मार्क्ड कॉपी ऑफ इलेक्टोरल रोल. त्यानंतर फॉर्म 17C फॉर्म घ्यायचा आहे. प्रिसाइडिंग ऑफिसर डायरी म्हणजे मतदान केंद्राध्यक्षाची जी डायरी आहे ती घ्यायची आहेत. विविध टॅग्स, सील्स घ्यायचे आहेत. ASD आणि CSV याद्या घ्यायच्या आहेत. त्यानंतर स्पेसिमन सिग्नेचर ऑफ कॅन्डिडेट्स, जे उमेदवार आहेत त्यांच्या स्पेसिमन सिग्नेचर्स सह्या घ्यायच्या, ज्या स्पेसिमन सिग्नेचर्स असतात नमुना सह्या त्या घ्यायच्या आहेत. ग्रीन पेपर सील्स घ्यायच्या आहेत, हिरव्या रंगाचे पेपर सील्स. त्यानंतर गुलाबी पेपर सील्स घ्यायच्या आहेत. त्यानंतर काळा लिफाफा घ्यायचा आहे आणि सेलो टेप. ह्या ज्या आहेत महत्त्वाच्या गोष्टी आहेत ज्या तुम्हाला डिस्पॅच सेंटरहून घ्यायच्या आहेत. कास्ट युअर पोस्टल बॅलेट ऑर कलेक्ट EDC इफ अप्लाइड अर्लियर. आणि तुम्ही सुरुवातीला अप्लाय केल्यानुसार तुम्ही जर अप्लाय केलं असेल तर त्यानुसार तुम्ही पोस्टल बॅलेट किंवा तुमचं जे EDC आहे ते त्या ठिकाणाहून घ्यायचं आहे. मित्रांनो, आता बिफोर पोल मतदान सुरू करण्यापूर्वी तुम्हाला काय करायचं आहे? सेटिंग अप ऑफ पोलिंग स्टेशन. तुम्हाला जे पोलिंग स्टेशन आहे मतदान कक्ष तो तयार करायचा आहे. कंडक्ट ऑफ मॉक पोल ऑन EVM अँड VVPAT. तुम्हाला EVM
आणि व्ही व्ही पॅटवर मॉकपोल घ्यायचा आहे. टॅलिंग रिझल्ट डिस्प्लेड ऑन कंट्रोल युनिट विथ व्ही व्ही पॅट मॉकपोल स्लिप्स. आणि ज्या दिवशी मतदान आहे त्याच दिवशी आपण मॉकपोल घेत असतो. आणि हा मॉकपोल घेतल्यानंतर तुम्हाला कंट्रोल युनिट आणि व्ही व्ही पॅट मॉकपोल स्लिप्स ह्यांचं टॅली करून घ्यायचं आहे. क्लिअरिंग मॉकपोल रिझल्ट फ्रॉम CU अँड रिमूव्ह मॉकपोल स्लिप्स फ्रॉम व्ही व्ही पॅट ड्रॉप बॉक्स. आणि त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, CU मधला जो मॉकपोलचा रिझल्ट आहे तो क्लिअर करून घ्यायचा आहे. त्याचबरोबर व्ही व्ही पॅटच्या ड्रॉप बॉक्समध्ये ज्या मॉकपोलच्या स्लिप्स पडलेल्या आहेत त्या पण काढून घ्यायच्या आहेत. सीलिंग ऑफ व्ही व्ही पॅट मॉकपोल पेपर स्लिप्स आफ्टर स्टॅम्पिंग ऑन द बॅक साईड इन ब्लॅक एनव्हलप विथ पिंक पेपर सील. आता मित्रांनो पहा, व्ही व्ही पॅटमधनं आपण ज्या मॉकपोलच्या पेपर स्लिप्स काढणार आहोत त्या काढल्यानंतर त्या पेपर स्लिपच्या पाठीमागे तुम्हाला स्टॅम्प मारायचा आहे. ठीक आहे, त्या ठिकाणी तुम्हाला मॉकपोल स्लिप्स असा स्टॅम्प मारायचा आहे. आणि त्या सर्व स्लिप्स एका काळ्या लिफाफामध्ये सील करायच्या आहेत आणि त्यासाठी पिंक पेपर सील वापरायचा आहे. ड्युरिंग पोल, आता मतदान सुरू झाल्यानंतर तुम्हाला काय काय करायचं आहे, ब्रीफिंग ऑफ कॅन्डिडेट्स पोलिंग एजंट्स ऑन सिक्रेसी ऑफ वोट्स. हे जे तुमच्याकडे पोलिंग एजंट्स आहेत त्यांना मतदानाची जी गुप्तता आहे ती गुप्तता पाळण्याविषयी त्यांना तुम्हाला सांगायचं आहे. गोपनीयता ठेवण्याविषयी त्यांना सांगायचं आहे. रीडिंग आउट डिक्लरेशन ऑफ पोल लाऊडली अँड ऑब्टेनिंग सिग्नेचर ऑफ कॅन्डिडेट्स ऑर पोलिंग एजंट्स. मित्रांनो तुम्हाला काय करायचं आहे, मतदान सुरू होण्याचं जे घोषणापत्र आहे ते घोषणापत्र मोठ्याने वाचायचं आहे. आणि त्या ठिकाणी जे पोलिंग एजंट्स असणार आहेत त्यांच्या सह्या घ्यायच्या आहेत. रेकॉर्डिंग ऑफ एंट्रीज इन फॉर्म 17A प्रॉपर ऑपरेशन ऑफ EVM व्ही व्ही पॅट मशीन्स. आणि 17A मध्ये तुम्हाला EVM आणि व्ही व्ही पॅट मशीन्स व्यवस्थित काम करत आहे ह्याची नोंद करायची आहे. रेकॉर्डिंग ऑफ सर्टिफिकेट इन फॉर्म 17A बाय PO1 अँड प्रेसाइडिंग ऑफिसर बिफोर द फर्स्ट वोटर सायन्स. म्हणजे पहिल्या मतदाराची त्या ठिकाणी सही घेण्याच्या अगोदर तुम्हाला 17A मध्ये सर्टिफिकेट रेकॉर्ड करायचं आहे. त्यावर प्रेसाइडिंग ऑफिसर आणि PO1 ह्यांच्या सह्या राहतील. आणि त्यानंतरच मग मतदान सुरू होणार आहे. पिरियॉडिक टॅलिंग ऑफ टोटल विथ फॉर्म 17A अँड कम्युनिकेशन ऑफ पोलिंग स्टॅटस टू RO. मित्रांनो 17A मध्ये जेवढे मतदारांची नोंदणी झालेली आहे त्याचं तुम्हाला काय करावं लागणार आहे, टॅली करावं लागणार आहे. थोड्या वेळानंतर टॅली करावं लागणार आहे. आणि जे मतदान झालेलं आहे ते तुम्हाला ROला कळवावं लागणार आहे. रेकॉर्डिंग ऑफ इव्हेंट्स इन प्रेसाइडिंग ऑफिसर डायरी. प्रेसाइडिंग ऑफिसरची जी डायरी आहे त्यामध्ये विविध जे इव्हेंट्स होत असतात तिथे त्या ठिकाणी ज्या विविध घटना होत असतात मतदान कक्षामध्ये त्याची नोंद तुम्हाला प्रेसाइडिंग ऑफिसर डायरीमध्ये करायची आहे. क्लोजर टाईम ऑफ पोल. आता मतदान संपण्याचा जो टाईम आहे त्यावेळेस तुम्हाला काय करायचं आहे, गिव नंबर्ड स्लिप्स टू पर्सन स्टँडिंग इन क्यू ॲट द टाईम ऑफ क्लोजर ऑफ पोल. आता काय होणार आहे, मतदान संपण्याच्या वेळीसुद्धा काही मतदार मतदान कक्षाच्या बाहेर येऊ शकतात. तेव्हा तुम्हाला त्यांना स्लिप्स द्यायचे आहेत. त्या स्लिप्सवर नंबर्स टाकायचे आहेत आणि तुम्हाला सही करायची आहे. प्रेस क्लोज बटन आफ्टर ऑल वोटर्स इन क्यू कास्ट देअर वोट्स. आणि मित्रांनो त्या रांगेमध्ये असणाऱ्या सर्व मतदारांनी मतदान केल्यानंतर तुम्हाला शेवटी क्लोज बटन दाबावं लागेल. कंट्रोल युनिटचं जे क्लोज बटन आहे ते क्लोज बटन तुम्हाला दाबावं लागेल. त्यानंतर रिमूव्ह व्ही व्ही पॅट पॉवर पॅक. मित्रांनो जो व्ही व्ही पॅटचा पॉवर पॅक आहे तो पण तुम्हाला काढावा लागणार आहे. सीलिंग ऑफ EVM व्ही व्ही पॅट मशीन्स इन प्रॉपर कॅरिंग केसेस. आणि EVMच्या ज्या मशीन्स आहेत व्ही व्ही पॅटची जी मशीन आहे
त्यांना त्यांच्या ज्या वेगवेगळ्या केसेस आहेत त्यांच्यासाठी ज्या पेट्या आलेल्या आहेत त्या पेट्यांमध्ये त्यांना व्यवस्थित सील करावं लागेल. सीलिंग ऑफ स्टॅट्युटरी नॉन स्टॅट्युटरी पेपर्स, जे संविधानिक आणि असंविधानिक पेपर्स आहेत त्यांनासुद्धा सील करावं लागेल. टेकिंग सिग्नेचर ऑफ ऑल पोलिंग एजंट्स ऑन पार्ट 1 ऑफ फॉर्म 17C अँड टू गिव्ह ऑथेंटिकेटेड कॉपी ऑफ द सेम टू ऑल पोलिंग एजंट्स. मित्रांनो, 17C पार्ट 1वर योग्य ठिकाणी जे पोलिंग एजंट्स आहेत त्यांच्या सह्या घ्याव्या लागणार आहेत आणि त्याची एक ऑथेंटिकेटेड कॉपी, प्रमाणित कॉपी तुम्हाला त्या पोलिंग एजंट्सला द्यावी लागणार आहे. मूव विथ सिक्युरिटी कॉन्वे टू डिपॉझिट ऑल इलेक्शन मटेरियल ॲट रिसिप्ट सेंटर. आणि मग तुम्हाला ते सर्व साहित्य घेऊन ज्या ठिकाणी ते साहित्य जमा करायचं आहे त्या सेंटरला तुम्हाला यायचं आहे आणि तुमच्यासोबत जो सिक्युरिटी गार्ड असणार आहे तो तुमच्यासोबत असणार आहे. अशा प्रकारे आपण मित्रांनो अत्यंत महत्त्वाचा हा जो व्हिडिओ आहे यामध्ये ब्रीफ आउटलाईन ऑफ ड्युटीज त्याचं आपण वाचन केलेलं आहे. आपण सर्वांनी हा व्हिडिओ पाहिलेला आहे त्याबद्दल आपल्या सर्वांचे धन्यवाद.